हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी। तर त्यासाठी मी बटाटे उकडून घेतले आहेत। बटाटे थोडेसे थंड झाले की आपण त्याचे कव्हर काढून घेऊया। इथे मी बटाट्यांचे कव्हर काढून घेतले आहेत। आपण कुकर बाजूला ठेवूया आणि एका स्मॅशरच्या साहाय्याने त्याला स्मॅश करून घेऊया। अशा पद्धतीने आपण बटाटे स्मॅश करून घेऊया। बटाट्यांना स्मॅश करून घेतल्यानंतर आपण आता एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपण कांदा कट करून घेतला। तर आता आपण गॅसवर एक पॅन ठेवूया। त्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल घालून घेऊया। तेल थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे घालून घेऊया, मोहरी घालून घेऊया। जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण कट केलेला कांदा घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया। 1 ते 2 मिनिट कांदा परतून घेऊया। आपला कांदा परतून होतो तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण काढून घेऊया। तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं। त्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा घेतला, लसूण घातला आणि सुकं खोबरं घातलं आणि आता आपण त्याला बारीक वाटून घेऊया। आपण थोडासा कढीपत्ता घालून घेऊया आणि जे वाटण आपण आता तयार केलं आहे ते घालून घेऊया आणि त्याला परतून देऊया। आता आपण यामध्ये ओले वाटाणे म्हणजेच ग्रीन पीस घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया। एक मिनिटभर झाकण ठेवून त्याला परतून देऊया। पुन्हा मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया। तर त्यामध्ये मी हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे। मसाले घालून आपण पुन्हा मिक्स करून घेऊया आणि परतून देऊया। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि आपल्या मसाल्यांना छानसं परतून देऊया। अगदी तेल सुटेपर्यंत त्याला परतून देऊया। अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालून घेऊया।
बटाटे घालून आपण त्याला एकजीव मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया, कारण ही भाजी थोडीशी दाटसरच असते. आता यामध्ये आपण एक टोमॅटोची ग्रेव्ही घालून घेऊया आणि तिलाही परतून घेऊया. यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. सगळी भाजी एकत्रित मिक्स करून 5 ते 7 मिनिट कमी गॅसवर आपण ही भाजी तयार होऊन देऊया. अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली आहे. तर ही भाजी खूप टेस्टी लागते, पुरीबरोबर तर खूप सुंदर लागते. तुम्हीही अशा पद्धतीने नक्की तयार करून पहा आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.